ढाबा स्टाईल असं म्हटलं की काहीतरी वेगळं वाटतं आपल्याला. पण आपण याच भाज्या घरीसुद्धा अगदी सहज घरच्या साहित्यात बनवू शकतो. तर इथे मी एक छोटी जुडी मेथी स्वच्छ साफ करून घेतली आहे, धुवून ठेवली आहे. ती आपण बारीक कापून घ्यायची आहे. एका छोट्या कढईमध्ये 1 चमचा शेंगदाणे, 1 चमचा डाळं आणि 1 चमचा पांढरे तीळ आपण हलके हलके गरम करून घ्यायचे आहे. डाळं तर भाजलेलंच असतं. तीळ आणि शेंगदाणे थोडे गरम करून बाजूला ठेवून दिले. दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 1 चमचा जिरं आणि 15-20 लसणाचे बारीक तुकडे करून त्यावर मेथी टाकून आपण छान परतून घ्यायचे आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. मेथीचा रंग बदलून द्यायचा नाही आपल्याला, फक्त थोडीशी वाफवून घ्यायची आहे. आपण भाजून ठेवलेलं सामान वाटून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 टोमॅटोने थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं आहे. दुसऱ्या एका मोठ्या कढईमध्ये 2 चमचे तेल, जिरं, पुन्हा लसणाच्या 15-20 पाकळ्यांचे तुकडे, 1 कांदा, हळद, हिंग टाकून छान परतून घ्यायचा आहे कांदा. परतलेल्या कांद्यामध्ये आपण जे डाळ शेंगदाण्याचं वाटण केलं आहे ते छान परतून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि पूर्ण भाजीला लागेल इतकं मीठ टाकून थोडं थोडं पाणी टाकत या मसाल्याला छान रंग येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हा मसाला परतून घ्यायचा. त्यामध्येच 1 चमचा फेटून घेतलेलं दही आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलं आहे. हा मसालाच आपला मुख्य आहे. भाजीची चव याच्यामुळे छान लागते, शिवाय याची ग्रेव्हीसुद्धा छान तयार होते. मसाला आपला छान परतून झालेला आहे. अगदी 2 मिनिटं मंद गॅसवर वाफ काढायची आणि वाफवून घेतलेली मेथी आपण यामध्ये टाकायची. मेथीचा रंग हिरवागार असाच राहिला पाहिजे, तर मेथी, लसूणी मेथी दिसायला सुद्धा छान दिसते आणि चवीला सुद्धा छान लागते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. तुम्हाला जर थोडं दाटसर वाटत असेल तर 2 चमचे गरम पाणी टाकू शकता. दुसऱ्या एका छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल, 5-6 लाल मिरच्या, 15-20 लसणांचे उभे काप करून ते सुद्धा यामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि ही चुरचुरीत अशी फोडणी आपल्या मेथीवर घालायची. यामुळे भाजीची चव डबल होते, रंगसुद्धा खूप छान येतो. लसूणी मेथी बनवताना लसूण आणि मेथीचं प्रमाण अगदी योग्य असलं पाहिजे, नाहीतर फक्त मसाला लागतो. अर्धी जुडी किंवा छोटी जुडी हवी आणि लसूण भरपूर पाहिजे. करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.